मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो, हे जे आमचे टोटल 15 प्रोजेक्टपैकी काही कंप्लीटेड, काही रनिंग प्रोजेक्ट. एक थोडक्यात मी एक याच्यात क्लिप तयार केलेली आहे. ही नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या पार्ला ईस्ट, जसं मध्ये क्लिप बरीच व्हायरल झाली होती, की त्यांची पूर्वी अशी होती सोसायटी दिसायला. क्षेत्र 360 चौरस फूट होतं. नवीन ह्याच्यामध्ये हा रात्रीचा आहे, हा डेचा आहे. 1400 फुटाचं क्षेत्रफळ त्यांना मिळालं आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते लोकं बिलीव्ह नाही करत, की जसं सरांनी असा हात केला, तर तसं आम्हाला बरेचसे फोन आले, की हे खरं आहे का? म्हणून मग आम्ही आमचे नाबार्डचं इन्स्पेक्शन आमचे अधिकारी पण येऊन गेले आणि ते पण अवाक झाले बघून. म्हणजे जेव्हा हॉलमध्ये एंटर केलं, तर हॉलमध्ये एंटर आधी इथे आणि आधी इथे असं बघावं लागलं. त्याच्यानंतर ही चित्रा सहकारी गृहनिर्माण संस्था, मगाच्या तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेल, आमचे ते कदम साहेब चित्राचे सेक्रेटरी, हे गोदरेज बरोबर गेलेले. शेल कॉलनीमधला एक मोठा म्हाडाचा लेआउट आहे आणि ते गोदरेज बरोबर गेले होते, कारण त्यांना पर्याय नव्हता. आणि गोदरेज बरोबर गेलं, त्यांना नंतर लक्षात आलं, की जेवढ्या सगळ्या सोसायटी त्यांना सगळ्यांना बॅक साईड दिलेत आणि सेल्फ फ्रंट साईडला आहे. पण आमचे सेक्रेटरी फार चालाक होते, आमच्याकडे आले, सेल्फला फंडिंग होईल का? कारण ह्याने आम्हाला पाठीमागे टाकायचा प्लॅन केला आहे आणि आमची सोसायटी मेन रोडला आहे. पण त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे. मग ह्या जेवढ्या 15 सोसायट्यांचा आम्ही सत्कार केला 25 फेब्रुवारी 2025ला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते, की हे फार धाडसाचं पाऊल. कारण ह्या प्रोसेसमध्ये आम्ही त्यांना बघितलंय. बँक सोबत होते, पण शेवटी बँक पैसे देईल, शासन पॉलिसी करेल, पण तेवढी हिंमत लागते. ती हिंमत त्या लोकांनी दाखवली म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला. अशी आमची चित्र सहकारी गृहनिर्माण अगदी ग्राउंड प्लस 2 होते. आज बघा तिचं काय चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. एवढे खुश आहेत ते, कधी पण भेटले, त्यांच्या बोलण्यामध्ये अजून पण एक्साइटमेंट असते. दळवी साहेब तुमच्यामुळे, म्हटलं माझ्यामुळे आलं, बँकेमुळे झाला म्हटलं हा प्रकल्प. नेक्स्ट, चारकोप श्वेतांबरा. मगाशी म्हणालो बघा, ती संस्था अशी होती. जो चावी वाटपाचा कार्यक्रम झाला सीएम साहेबांच्या हस्ते, तीही सोसायटी 650 चौरस फुटाची होते. आता नवीन ह्याच्यामध्ये 1050 चौरस फूट. टोलेजंग इमारत 22 माळे. 22 माळे ना मोरे साहेब? 22 माळे. म्हणजे 1050चा हॉलच असा लांब आहे एकदम. बेडरूम्स पण एकदम प्रशस्त आहेत. नेक्स्ट, चारकोप अभिलाषा. आमच्या चारकोपला 4 संस्था आहेत. ही 390, ही तर बैठ्या चाळीमधली हा आमचा पहिला. म्हणजे आम्ही जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या स्वरूपाचे स्वयंपुनर्विकास करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून त्या त्या क्षेत्रामध्ये ती एक पुढे चळवळ व्हावी. अशी ही चारकोप अभिलाषा गोराईची, कांदिवलीची बैठी होती. ती आता बघा त्याचं चित्र. आज किती 22 किती माळे त्यांचे पूर्ण झालेत? 22 पैकी 18 पूर्ण झालेत बँकेने फायनान्स करून त्यांना. आणि जेव्हा बँकेचा फायनान्स असतो त्या कामाला कुठेही थांबत नाही. जसं मी मगाशी म्हणालो, की फायनान्स त्याच्यामधलं आपलं हे प्रस्तावित चित्र आहे त्याचं. पुढे थोडंसं स्पेलिंग आमची जरा समजून घ्या. चारकोप राकेश, ही पण चारकोपचीच आहे. 425 ही जुनी बिल्डिंग आहे. नवीन एरियामध्ये त्यांना 700 चौरस फूट मिळाले. त्यांचे किती झाले मोरे साहेब आपले राकेशचे? 13. किती पैकी प्रस्तावित येते? 23 पैकी 13 झाले. त्यांचंही काम जोरात सुरू आहे. पुढे शांतप्रभा. मगाशी मी जो उल्लेख केला, ही तर अगदीच गोरेगाव वीसची सोसायटी आहे. अगदीच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. तसं मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं. 870 चौरस फुटाचे होते. त्या जवळजवळ 1300 चौरस फुटामध्ये त्यांचे ऑलमोस्ट 22 स्लॅब त्यांचे पूर्ण झालेत आणि बांधकाम त्यांचं खालून सुरू होऊन बऱ्यापैकी वरती गेले, 10 माळ्याच्या वरती. नेक्स्ट, चारकोप ओरियन. ही अजून एक 5वी संस्था. 600 जुनी बिल्डिंग अशी होती, ग्राउंड प्लस 4, 624 फूट. ते आता नवीन क्षेत्रामध्ये 1000. ही 33 माळ्याची आहे. म्हणजे हा आमचा प्रोजेक्टमध्ये सगळ्या हायेस्ट आहे, की 150 का 51 कोटीचं टोटल आहे. त्याच्यामध्ये त्यांना 50 कोटीमध्येच त्यांचं काम झालं आहे आणि याचंही काम चांगलं जोरात आहे. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय ते म्हणतात, मायवन काय, त्याच्यामध्ये हे काम चाललं. म्हणजे जेवढे जेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होते, जेवढ्या जेवढ्या नवीन गोष्टी येतात, त्या सगळ्या गोष्टी स्वयंपुनर्विकासामध्ये आपण करून त्या तोडीचं बांधकाम आपण करू शकतो. नेक्स्ट, गोराई समाधान. हे आता आम्ही रिसेंटली त्यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना आम्ही 30 कोटी सँक्शन केलेत. ही त्यांची ग्राउंड प्लस 4 आणि ही त्यांची प्रस्तावित इमारत. त्यांचं आता पायलिंगचं काम चालू आहे. त्यांचं 1038 चौरस फूट एवढा एरिया त्यांना मिळणार आहे नवीन याच्यामध्ये. नेक्स्ट, स्वयंभू. हा सगळ्यात छोटा. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो सगळ्या प्रकारचे आम्ही टेस्ट करतोय. त्याच्यामध्ये कांदिवली ईस्टला आता परवाच भूमिपूजन झालं दरेकर साहेबांच्या हस्ते. सगळ्यात लहान प्रपोजल आहे 289 आधीचं चौरस फूट. अक्षरशः
बिल्डिंग फक्त 1-2 पावसात पडली असती एवढी बिकट परिस्थिती त्यांची होती. परंतु आज नाही म्हटलं तरी 35% एरिया मिळून त्यांना जवळ-जवळ 390चा एरिया मिळेल. सगळ्यात छोटा प्रोजेक्ट आमच्या ह्याच्यातला. त्यांची 22 माळ्याची ही प्रस्तावित इमारत अशा पद्धतीने उभी राहणार आहे. नेक्स्ट. अजित कुमार, जो सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आमचा 2016 साली मंजूर झालेला. हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला थोडासा वेळ गेला कारण बँकेचा तो पहिलाच प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळे आम्ही पण जरा चाचपडत काम करत होतो. तिथे विकासकाने 0% दिलेले कारण तो प्लॉट साईज खूप छोटा होता त्यांचा आणि रोडला लागून होता. रोडची विड्थ 9 मीटरच्या पेक्षा कमी होती. असंख्य अडचणी होत्या. विकासक त्यांना कोण विचारत नव्हते. आम्ही बांधून देऊ पण तुम्हाला पैसे तुम्हीच आम्हाला पैसे द्यायचे. अशा स्वरूपाचं ते काम होतं. तिथे त्यांना स्वयं पुनर्विकासामध्ये बँकेने फायनान्स केला 7.5 कोटी, 7 कोटी 80 लाख. त्यांना मोफत चित्र 30% मिळालं आणि 3 लाखाचा कॉर्पस त्यांना मिळाला आणि अशी बिल्डिंग उभी राहिली त्यांची. ही सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट. हे सेकंड हार्मनी सहकारी गृह बोरिवली IC कॉलनीमध्ये विकासकांनी 22% दिलेलं कॉर्पस 0. त्यांचा पण 9 मीटरचा इश्यू होता. छोटी सोसायटी होती. 41% म्हणजे देऊ केल्यापेक्षा डबल त्यांना मिळाले आणि 5 लाख त्यांना पर सब. पण ह्या कोविडमध्ये ह्या 3 सोसायट्या होत्या. जया, ही हार्मनी आणि जयाकुंज, हार्मनी आणि अजित. ह्या नंतर कॉर्पस त्यांना मिळालं नाही कारण ते कोविडमुळे त्यांचं पुढे गेल्यामुळे त्यांना ते मिळालं नाही त्यांना कारण त्यांची कॉस्टिंग वाढली. पण त्यांचं घर पूर्ण झालं. जे नियोजित त्यांचा प्लॅननुसार जे घर होतं ते त्यांचं वेळेमध्ये पूर्ण झालं. नेक्स्ट. जयाकुंज झालं. नेक्स्ट झाले. धन्यवाद. ही स्वयं पुनर्विकासाबाबतची आमची एक छोटीशी वाटचाल होती. 2012 पासून आम्ही ह्याच्यामध्ये फार जोरात काम करतो आहे आणि पार्ल्याची संस्था यांचं पण आता प्रपोजल आमची त्या दिवशीच मीटिंग. आपल्या संस्थेचं नाव काय श्रुती साहेब? नीलांजली. त्या दिवशी श्रुती साहेबांच्या घरी आपल्या घरी झाली मला वाटतं मीटिंग ना. बांदेकर साहेबांच्या घरी मीटिंग झाली आमची. अतिशय छोटं प्रोजेक्ट आहे. हे लहान मोठे सर्व जेवढ्या आम्हाला शक्य आहेत ना त्या सगळ्यांच्या आम्ही या प्रोजेक्टला फायनान्स करायचा निर्णय केला. गोळे साहेब आपल्याकडे आता फायनान्सच्या दृष्टिकोनात पण दरेकर साहेब आणि आपण सगळी मंडळी जोरात काम करतायत. तर बऱ्याचशा मोठ्या प्रोजेक्ट पण खूप मागणी आहे आणि आता आम्ही सिटी साईडला पण कारण असं होतं की स्वयं पुनर्विकास याच्यामध्ये मोरे साहेबांचं फार मोठं काम आहे. बहुतेक प्रोजेक्ट तर मोरे साहेब स्वतःच करतायत. म्हणजे जरी बँकेच्या पॅनवर जरी असतील तरी पण बरेचसे प्रोजेक्ट त्यांचे पण चाललेत. त्याच्यामुळे आता आम्ही साऊथ मुंबईचं एक प्रपोजल आलं प्रभादेवीचं 25 कोटीचं. तिथे पण सभासदांनी स्वतःच फंड्स रेज करून 1FSI IOD आणलेली आहे. त्याच्यानंतर दहिसरचं एक आहे 7 कोटीचं. असे जवळजवळ आमच्याकडे पुन्हा 250 कोटीची प्रपोजल